राज ठाकरेंच्या उमेदवारांवर बहिष्कार घाला. रामदास आठवलेंनी दलित, आदिवासी आणि ओबीसींना आवाहन केले. आरक्षणावरील भूमिका राज ठाकरेंनी बदलावी असं देखील आठवलेंनी म्हटलं. आरक्षणाची गरज नाही हे वक्तव्य मागे घ्यावं असं आठवलेंनी म्हटलेलं आहे. आरक्षणावरील भूमिका राज ठाकरेंनी बदलावी असं रामदास आठवले यांनी म्हटलं. आरक्षणाची गरज नाही हे वक्तव्य मागे घ्यावं असंही आठवलेंनी म्हटलं. मला तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये. आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहितीने कुठे होत आहेत. आरक्षण काही झालं तरी जाती व्यवस्था जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. राज ठाकरे यांना माझी एवढीच नम्र निवेदन आहे की आपण अशा पद्धतीची भूमिका मांडत असाल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे करत आहे त्या ठिकाणी सर्व मतदारांनी बहिष्कार टाकावा त्यांच्या उमेदवारांच्यावर. अशा पद्धतीची माझी नम्र सूचना आहे. आणि आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.